बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणाला एक नवं वळण मिळालंय। आपल्याच मुलीची न केलेल्या हत्या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर व अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं। पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नाही, आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला आणि त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं पोलीस सांगत होते। पण आता कळमेकर पितापुत्रांनी पोलिसांचे हे आरोप फेटाळून लावले। या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी पोलिसांनी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही कळमेकर पितापुत्रांनी केला आहे। यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए, वहाँ पूछताछ कर रहे हैं कि तुमने तुम्हारा लड़की को मारे घर पे। हमने नहीं बोल रहा, फिर भी वो गोली रहा कि तूने मारे। एक रात वहाँ रुकाया हमारे को करना खाना के, फिर उसके बाद में फिर दूसरे दिन मारना चालू करे उन्होंने। मारते मारते फिर हमको खूब लोग समझे कि तुम्हारा परिवार उनको लेके जा रहा था, पूरा परिवार दिखा के लेके। तो पैसे को भी मांग किए थे उन्होंने 5 लाख। तो जंगल में लेके गया, फिर चालू करा मारना। हमारे बॉडी दिखाया नहीं कुछ हमारे को, और गेस्ट मतलब रात में मारा नहीं उनने, तो सवेरे जाके मतलब गेस्ट हाउस में ले गए, तो वहाँ जाके मारे उनने। बोले बॉडी मतलब ग्लास किसकी बोले हमारे बाल में ही, उन्होंने बताया नहीं तो उन्होंने कपड़े खोला, फिर उन्होंने मारना चालू करा। जम के मारे उन्होंने लगता है, फिर उनने बोला, फिर मैंने वही बोला अब हमने मारा था, उन्होंने पैसे की मांग भी करे थी। तर एबीपी माझानं बुलढाण्यातील या बातमीचा सतत पाठपुरावा केलेला होता आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचं अखेर निलंबन झालेलं आहे। मात्र या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। तपासात मार्गदर्शन करणाऱ्या पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांवर कारवाई कधी हा सवाल अजून अनुत्तरित आहे। तर आपले प्रतिनिधी संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, आपण वारंवार हा सवाल उपस्थित करत होतो की या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार, अखेरी कारवाई होताना दिसते। नक्कीच माधवी, या प्रकरणात आपण सुरुवातीपासूनच हा सवाल उपस्थित करत होतो की या प्रकरणात जर दोषी असतील अधिकारी, तपासकामी जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी। हा सवाल इतक्यापर्यंतच आता मर्यादित राहिलेला नाही, तर या प्रकरणात तपास करणारे जे वरिष्ठ तपास करायला मार्गदर्शन करणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यावर सुद्धा कारवाईची वाट आता जिल्ह्यातील नागरिक बघत आहे। खरं तर या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी तत्कालीन एलसीबीचे प्रमुख सुनील अंबुलकर आणि तत्कालीन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित केलं आहे। मात्र अद्यापही या प्रकरणात जे काही मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी होते यांच्यावर आता काय कारवाई पोलीस महानिरीक्षक करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। माधवी, तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला ते पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। ते अमरावतीला जाणार असल्याचं समजतंय। कशा रीतीने ते कारवाई करू शकतात, कशा रीतीने ते या सगळ्याचा तपास करणार आहेत आणि कशा रीतीने त्यांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे? नक्कीच माधवी, खरं तर पोलीस खात्याला खरं तर हा कलंक लागणारी ही घटना आहे। या घटनेत अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। एबीपी माझाने सर्वात प्रथम हे सवाल उपस्थित केले होते की ज्या निर्दोष पितापुत्रांना अटक केली होती ती कशाच्या आधारे केली होती, ती घाईघाईत केली होती, कुठलाही तांत्रिक तपास न करता केली होती। मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना वरिष्ठांना सुद्धा याचा अहवाल द्यावा लागतो आणि ज्या तपास करत असताना जे काही ज्युनियर अधिकारी आहेत यांनी वरिष्ठांना या प्रकरणी माहिती दिली होती का हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं आहे। आणि माहिती दिली असेल तर वरिष्ठांनी मग यावर काय सूचना केल्या हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं असेल। आणि त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे पोलीस महासंचालक याची सगळी माहिती घेतील आणि त्यानुसार पुढील दिशा ठरवतील। अद्यापही जो मृतदेह सापडलेला आहे त्याची ओळख पटलेली नाही। जवळपास 40 दिवस झाले पोलीस आता त्या प्रकरणातही अपयशी ठरले आहे। वरतून पोलिसांवर हा कलंक लागलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल आता पोलीस महासंचालक कशी घेतात, काय कारवाई करतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय जाब विचारतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच आता खरं तर या तपास अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे। मात्र
या सगळ्या प्रकरणात मार्गदर्शन करणारे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांवर कारवाई कधी, हा सवाल महत्त्वाचा आहे. याचं उत्तरही लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. संजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.